ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद, प्रकरण 3, वाचा ऋण परिहार. चारही वाणी मोक्षाच्या उपयोगी आहेत का? ओवी 2. वाचा ऋण परिहार प्रकरणाच्या पहिल्याच ओवीत ज्ञानदेवाने वाचांच्या बोभाट्यामुळे आलेली जाग ही सुद्धा एक निद्राच आहे हे सांगितल्यावर त्या वाणींचं कार्य काय आहे ते या ओवीत सांगत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, येरवी परातिका चौघी जीव मोक्षाच्या उपेगी अविद्ये सवे अंगी वेचती किर. पराधिकी म्हणजे परा वगैरे चारही वाणी आणि अंगी वेचिती किर म्हणजे स्वतः लय पावतात. तसे पाहता पराधिकी चारही वाणी जीवाला मोक्ष प्राप्ती करून देण्याच्या कामी उपयोगी पडतात असं म्हटलं जातं. पण वस्तुतः या चौघी जणी अविद्येसह आपला नाश करून घेतात. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, येरवी जे मिथ्या अविद्या बंधन जीवासी त्यातून सोडवाया. परा पश्यंत्यादी वाचा जरी चार होती साह्यकारी सर्व थैव. तरी अविद्येच्या संगे त्याही लुप्त स्वभावे विमुक्त होता जीव. ज्ञानदेवांनी पहिल्या ओवीत सांगितलं की वाचांच्या बोभाट्यामुळे येणारी जाग ही खरी जागृती नसून ती ही एक प्रकारची निद्राच आहे. त्यावर अशी शंका येऊ शकते की चार वाणींच्या सहाय्याने होणारे ज्ञान जर अर्धेमुर्धे असेल तर त्या वाणी उपयोगी आहेत म्हणाव्यात की निरुपयोगी. या शंकेचे उत्तर देताना त्या वाणींचे कार्यक्षेत्र कोणते ते ज्ञानदेव या ओवीत स्पष्ट करत आहेत. ज्ञानदेव सांगतात की येरवी पराधिकी चौघी जीव मोक्षाच्या उपेगी. या चारही वाणी जीवाला मोक्षासाठी उपयोगी पडणाऱ्या आहेत असं म्हटलं जातं. शब्दाचा प्रवास कसा होतो याचा विचार केला तर तो जसा परेपासून वैखरीपर्यंत होतो तसाच वैखरीपासून परेपर्यंत होतो असं दिसून येतं. वैखरीनं शब्द उच्चारण्याआधी त्याचा उगम परावाणीत होतो. मग तो हृदयस्थान कंठस्थान असा प्रवास करत अखेर जिभेपर्यंत वैखरी वाणीपर्यंत येतो आणि मग शब्द उच्चारला जातो. तसेच जो शब्द वैखरीने उच्चारला जातो त्याचा प्रवास पुन्हा उलट गतीने परावाणीपर्यंत होतो तेव्हा त्या शब्दाचा अर्थ कळतो. राम शब्द उच्चारल्यानंतर दाशरथी राम की आत्माराम की परशुराम असे प्रश्न उद्भवतात. पण तोच आपला उद्धार करता राम हा अर्थ मनात साठवून तो परावाणीपर्यंत पोचला तर त्या उच्चारलेल्या शब्दाचं सार्थक होतं. जागृतावस्थेत आत्मप्राप्तीसाठी जे श्रवण मनन निधिध्यासन नामजप स्तोत्र पठन भजन कीर्तन वगैरे साधन केले जाते त्यात शब्दाचेच प्राधान्य असते. तेथे शब्द वैखरी वाणीने प्रत्यक्ष उच्चारला जातो पण त्याआधी तो सूक्ष्म रूपात 3 अवस्थांमध्ये असतोच. या स्थूल देहात सुरू केलेले साधन जेव्हा महाकारण देहापर्यंत पोचते तेव्हा परावाणीच्या ज्ञानमय स्थितीत आत्म्याची अज्ञानरूपी झोप नाहीशी होते. त्यामुळे तो खडबडून जागा होतो. या वाणींच्या गलबल्याने आपल्या आत्मनिद्रेचे आत्मजागृतीत रूपांतर होते. आधी जो आत्मा जीवोहम असे स्वप्न पाहत होता ते त्याचे स्वप्न नाहीसे होते व आत्मजागृती आली की तो शिवोहम असे म्हणू लागतो. मायेने घातलेले अविद्येचे पांघरुण तो दूर करतो. साधनानुष्ठानाने झालेला हा सर्वात मोठा लाभ असतो. त्यासाठी वाणींचं सहाय्य झालेलं असतं. त्यामुळे वाणींचे ऋण म्हणजे कर्ज झालेले असते. कारण या चारही वाचांनी आपल्या संततीप्रमाणे असणाऱ्या शब्दाचे सहाय्य साधकाला दिलेले असतं. त्यांच्या सहाय्याने साधक साधन करत असता हाडाचे काडे करतो झिजतो. त्यामुळे हा वाणींचा बोभाटाच मोक्षाला उपयोगी आहे असं म्हटलं जातं. कोणतीही गोष्ट ठासून सांगितली की तीच खरी असं वाटतं. हा आपला व्यवहारातलाही अनुभव आहे. त्यामुळे वाणींच्या बोभाट्यामुळे आत्मजागृती आली असे वाटते. त्यामुळे वाणींचे हे ऋण आहे. ज्ञानदेव जीव मोक्षाच्या उपयोगी असं म्हणत आहेत. वास्तविक सर्व काही परमात्म स्वरूप असताना जीवाने बंध व मोक्ष या कल्पना केलेल्या आहेत. त्यामुळे जीव मला काही कळत नाही मी बंधनात आहे अशी कल्पना करतो व त्या बंधातून सुटण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेले साधन करतो. देहात्म बुद्धीचे खंडन करतो. त्यामुळे देहोहम जाऊन शिवोहम भाव निर्माण झाल्यामुळं त्याला आपण बंधातून सुटलो असं वाटतं. आता हे ऋण कधी फिटेल तर त्या वाणीने जर अविद्या नाश केला तर. प्रश्न असा आहे की त्या वाणीमुळे अविद्येचा पूर्णपणे निराश होतो का?
त्याचे उत्तर ज्ञानदेवाने पुढच्या चरणार्धात दिले आहे की या 4 वाणी अविद्येसह स्वतःच नाश पावतात. त्यांनी अविद्येचा पूर्ण निराश केला असता तर त्या उपयोगी आहेत असं म्हणता आलं असतं, पण त्या अविद्येचा संपूर्ण निराश करण्याआधीच स्वतः नाश पावतात. ओवीतील येरवी शब्दाच्या ऐवजी म्हणोनी असा पाठभेद आहे. म्हणोनी हा पाठभेद स्वीकारला तर या परादिवाचा अविद्येसह नाहीशा होत असल्यामुळे जीवाला मोक्ष प्राप्त करून देण्याचे उपयोगी आहेत असा अर्थ होतो. येरवी हा पाठ स्वीकारला तर परादिवाणींनी अविद्येचा नाश करून जीवाला मोक्ष प्राप्त करून दिला असता असं म्हणता आलं असतं असा अर्थ होईल. पुढील ज्ञानदेवांच्या विवेचनाचा रोग पाहता येरवी हा पाठभेदच उचित वाटतो, कारण ते पुढे या 4 वाचा नाहीशा होऊन सुद्धा अविद्येचा पूर्णपणे नाश होत नाही हे सिद्ध करणार आहेत. स्वामींनी येरवी हा पाठभेद स्वीकारून त्या शब्दाचा संबंध मिथ्या अविद्या बंधनाशी जोडला आहे. जीव स्वभावतःच मुक्त आहे, त्याला बंधन नाहीच, त्यामुळे मोक्षही नाही. अविद्येचे बंधन आहे ते मिथ्याच आहे, त्यामुळे परादी 4 वाचा मिथ्या असणारा बंध तोडून मिथ्या असणाऱ्या मोक्षाची प्राप्ती करून देतात असं म्हणावं तर अविद्येच्या नाशाबरोबर त्याही नाश पावतात असं स्वामीजींनी स्पष्टीकरण केलं आहे. येरवी हा पाठभेद स्वीकारून पु. देशपांडे यांनी अर्थ असा केला आहे की परादी 4 वाणी मोक्षाला उपयोगी पडतात हा जो समज आहे तोच त्यांच्या बोभाट्याला कारणीभूत आहे. या 4 वाणी अविद्येची वेगवेगळी अंगांगे आहेत, त्यामुळे अविद्येचा निराश होताच या 4 वाणीही आपोआप संपुष्टात येतात. त्यामुळे त्या जीवाला मोक्षासाठी उपयोगी आहेत असं म्हणता येत नाही, कारण मोक्षप्राप्तीस अविद्येचा पूर्णपणे निराश व्हावा लागतो. पुढे ज्ञानदेवांनी या 4 वाणी अविद्येचीच वेगवेगळी अंगे कशी आहेत ते 4 दृष्टांतांनी सांगितले आहे. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.